दत्ता पाटील कोकाटे यांनी नांदेड शहरालगत असलेल्या आसना पुलाखाली आसनेश्वर मंदिराची स्थापना केली असून दिनांक 3 एप्रिल रोजी या आसनेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्यात आली। तसेच कलशारोहण करण्यात आले। या सोहळ्यासाठी सांगवी बुद्रुक परिसरातील भाविभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने उपस्थित भाविभक्तांसाठी भव्य आज आसनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। आपले नांदेडचे खंडूगुरू आणि केदारगुड्याचे बाबाजी या दोघा गुरुच्या यांच्याने आपण आसनेश्वर महादेव मंदिराची स्थापना केलेली आहे। सर्व भाविक, सर्व परिसरातले नागरिक आणि पाहुणे, सर्व मित्रमंडळी आज येऊन आसनेश्वर महादेव मंदिराचं दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। म्हणजे 2008 मध्ये गुरुच्या गदीचं काम चालू होतं आणि नदी खोदते वेळेस नदीमध्ये मला मूर्ती भेटली होती आणि ती सिमेंटची मूर्ती असल्यामुळे मंदिराचं 2008 पासून आता जीर्णोद्धार करून महादेवाची स्थापना करण्यात आलेली आहे। भविष्यामध्ये होईल आता जे आजच काय त्याच्याविषयी बोलणं वरच्यावर आज स्थापनेचं हे झालेलं आहे। शिवशुभीकरण होईल, त्यानंतर भक्ताच्या हिशोबाने डेव्हलप होईल।